गेल्या 3 वर्षांपासून अत्यंत दुरावस्थेत असलेल्या भगूर पांढुर्ली रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सिन्नर तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या अनोख्या सरण आंदोलनाची दखल घेत शासनाने या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व शरद शिंदे पाटील यांचे आभार मानले आहेत. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, ग्रामस्थ होते हैराण. भगूर पांढुर्ली रस्त्यावर पडलेल्या भयंकर खड्ड्यांमुळे पांढुर्ली, शिवडे, घोरवड, धोंडबार, बेलू परिसरातील ग्रामस्थ आणि सिन्नर घोटीकडे जाणारे प्रवासी प्रचंड त्रस्त होते. या रस्त्यासाठी स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजी यांच्याकडे वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पावसाळ्यात कमरेपर्यंत पाणी साचणाऱ्या या रस्त्यामुळे अनेक अपघात होऊन शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला, तर हजारो जखमी झाली. शाळा कॉलेजचे विद्यार्थी, महिला आणि बाळंतीण महिलांचे यामुळे अतोनात हाल होत होते. असे लाभले यश. स्थानिक लोकप्रतिनिधींचे प्रयत्न तोकडे पडल्याने हताश झालेल्या ग्रामस्थांनी शरद शिंदे पाटील यांच्याकडे धाव घेतली. यावर तात्काळ पाऊल उचलत शिंदे पाटील यांनी शेतकरी व कार्यकर्त्यांसह रस्त्यावर थेट सरण रचून तीव्र आंदोलन केले. या आंदोलनाची शासनाने गंभीर दखल घेत रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली व काम सुरू केली. या आंदोलनाला आणि न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, निरीक्षक भुसारा सर, खासदार भास्करराव भगरे व जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रस्त्याचे काम सुरू झाल्याबद्दल राष्ट्रवादी पक्षातर्फे शासनाचेही आभार मानण्यात आले आहेत. या आंदोलनात तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्यासह पुंजाराम हारक, रतन तुपे, शिवाजी गुंजाळ, नामदेव वाजी, नारायण शेळकी, शिवराम बरकले, चिंधू गुंजाळ, राहुल रुपवते, संतुजी वाजी, लक्ष्मण तुपे यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. RKS न्यूजसाठी उस्मान शेख, नाशिक.